न्याय आणि कर्माचा तराजू. एका समृद्ध राज्यात सुगाथा नावाचा एक अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यापारी राहत होता. शहराच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या बाजारात तो मौल्यवान रत्ने आणि मसाल्यांचा व्यापार करत असे. सुगाथा बुद्धिमान होता, पण तितकाच गर्विष्ठ आणि लोभीही होता. त्याचा एकच नियम होता. या जगात फक्त पैसा आणि ताकद महत्त्वाची आहे. गरीब लोक त्यांच्या नशिबामुळे गरिबीत जगतात. त्यांना मदत करून निसर्गाचा नियम बदलता येत नाही. त्याच बाजाराच्या एका कोपऱ्यात माधव नावाचा एक गरीब तरुण मातीची भांडी आणि खेळणी विकत असे. तो अनाथ होता, पण मनाने अत्यंत दयाळू होता. दिवसभरात मिळालेल्या थोड्याशा कमाईतून तो स्वतःचे पोट भरायचा आणि उरलेल्या पैशातून भुकेल्या भटक्या प्राण्यांना किंवा वृद्ध भिकाऱ्यांना अन्न द्यायचा. एके दिवशी सुगाताचा रथ चिखलाच्या खड्ड्यात अडकला. रथ बाहेर काढताना चिखलाचे थेंब त्याच्या महागड्या रेशमी वस्त्रावर उडाले. नेमका त्याच वेळी माधव तिथून जात होता. रागाच्या भरात सुगाथा ओरडला, "मूर्खा, नीट चालता येत नाही का? तुझ्यासारख्या दरिद्री लोकांमुळे या बाजाराची शोभा खराब होते." माधव शांतपणे म्हणाला, "शेठजी, चिखल रथाच्या चाकामुळे उडाला आहे, माझ्यामुळे नाही. आणि गरिबी हा गुन्हा नाही. कर्म प्रत्येकाचा हिशोब ठेवत असते." हे ऐकून सुगाताचा अहंकार दुखावला. त्याने सेवकांना सांगून माधवाचे दुकान हटवले आणि त्याला बाजारातून हाकलून दिले. माधवने कोणताही विरोध केला नाही. देवाचे स्मरण करून तो शहराबाहेरच्या एका छोट्या गावात गेला आणि पुन्हा प्रामाणिकपणे आपला व्यवसाय सुरू केला. काही वर्षे लोटली. सुगाताचा व्यापार प्रचंड वाढला, पण त्याचबरोबर त्याचा गर्वही वाढत गेला. अधिक नफा कमावण्यासाठी त्याने धान्याची साठेबाजी सुरू केली. योगायोगाने त्या वर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडला. लोक अन्नावाचून तडफडू लागले. पण सुगाथाने धान्याचे भाव दुप्पट केले. मात्र कर्माचा न्याय वेगळाच असतो. एका रात्री त्याच्या मुख्य गोदामाला भीषण आग लागली. काही तासातच धान्य, मौल्यवान रत्ने आणि साठवलेली संपत्ती राख झाली. यात भर म्हणजे त्याच्या भागीदाराने उरलेली मालमत्ताही स्वतःच्या नावावर करून घेतली. एका रात्रीत सुगाथा रस्त्यावर आला. पूर्वी ज्यांच्यावर तो गर्व करत होता, त्यापैकी एकाही व्यक्तीने त्याला मदतीचा हात दिला नाही. मित्र, सेवक आणि नातेवाईकही त्याला सोडून गेले. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला सुगाथा भटकत भटकत शहराबाहेरच्या एका गावात पोहोचला. गावात पोहोचताच तो एका मोठ्या झाडाखाली बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हा तो एका साध्या पण स्वच्छ झोपडीत होता. कपाळावर पाण्याची पट्टी होती आणि समोर गरम जेवणाचे ताट ठेवले होते. समोर उभा होता माधव. तोच माधव ज्याला सुगाथाने वर्षापूर्वी बाजारातून हाकलून दिले होते. माधवने आता कष्टाने स्वतःचे छोटे पण आनंदी घर उभे केले होते. सुगाथा थरथर कापू लागला. "माधवा, मला क्षमा कर. आज तू माझ्याकडून बदला घेऊ शकतोस."
माधव हसला आणि शांतपणे म्हणाला, शेठजी, बदला घेणे हे माझे कर्म नाही. तुम्ही कर्माच्या सिद्धांतावर विश्वास ठेवत नव्हता, पण कर्माने आज आपल्याला पुन्हा समोरासमोर आणले आहे. तेव्हा तुम्ही ताकदीच्या नशेत होता. आज तुम्ही भुकेले आहात. भुकेलेला अन्न देणे हेच माझे कर्तव्य आहे. हे शब्द ऐकून सुगाताच्या डोळ्यात अश्रू आले. त्या क्षणी त्याला समजले, संपत्ती आणि गरिबी कायमस्वरूपी नसतात, पण आपण इतरांशी केलेले वर्तन आणि आपली कर्मे आयुष्यभर सावलीसारखी आपल्यासोबत राहतात. त्या दिवसानंतर सुगाताने माधवाकडे राहून प्रामाणिकपणे काम केले आणि उरलेले आयुष्य गरिबांची सेवा करण्यात घालवले. अहंकार माणसाला क्षणिक मोठेपणा देतो, पण चांगली कर्मेच शेवटी त्याला खरा मान आणि समाधान मिळवून देतात. कर्माचा न्याय उशिरा मिळाला तरी तो अचूकच मिळतो. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.